अबूला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. 12th मॅन आहे मला वाटतं. तर अबूशी बोलूया आपण. अबू, कसं वाटतं तुला? अगदी ओमकारनं तुला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले. बोल, काहीतरी बोल. बोलायला शिक ना. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कसा घेतलास मग तू? काहीतरी बोलायला पाहिजे तू. कारण की नेहमी फोन लावून त्याला बोलवतो मी प्रॅक्टिस वगैरे. क्या बात आहे. अगदी हा वेगळं उत्तर पाहायला मिळालं. कारण त्याचं असं म्हणणं आहे की मी फोन करून त्याला बोलवतो मॅचसाठी, प्रॅक्टिससाठी. त्यामुळं हा वेगळा प्रश्न आहे. काही हरकत नाही. परंतु तुला कसं वाटतं? पहिला मॅच मध्ये वांगणी संघानं विजय मिळवला. समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा चांगलाच होता. अगदी मॅच रफ अँड टफ होती. तेजस ज्या पद्धतीने खेळत होता, डॉट बॉल पर्सेंटेज वाढले तेव्हा असं वाटलं, आम्हालाही वाटलं होतं की मॅच फसेल. तुला विश्वास होता का तेजसवरती? क्या बात आहे. अभिनंदन आहे अबूचं तुझं पण. मॅच जिंकलात आणि असंच खरं तर टीमचा परफॉर्मन्स होत राहील. हेच तुला आणि तुझ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे होते खरं तर अबू, पहिला मॅच मॅन ऑफ द मॅचचा अगदार खरं तर ओम होतं, परंतु डेडिकेट केलं अबूला. आणि थँक्यू सो मच. आपण लगेच द्वितीय मॅच कडे तिकडे कॉमेंटर बॉक्स मध्ये बोलणार आहोत. तिकडे आवाज ऐकला जाईल, आपल्याला ऐकायला मिळेल. साई पाटील सर, मॅन फॉर्म तुर्बे. चला भोज संगम लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि टीम मानकेवलीला विनंती असेल की आपली सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायची आहे. ह्या अगोदर खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आमचे सिनियर समालोचक ज्यांचा आवाज आपण ऐकला, लहूजी फडके सर, नेहमीच सातत्यानं अनेक ठिकाणी स्पर्धा जे कव्हर करतायत आणि आगली वेगळी त्यांची शैली, मराठी असो हिंदी असो दोन्ही भाषेवरती अतिशय चांगलं प्रभुत्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय सुस्पष्टपणे समालोचन तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचं काम केलं. लगेच वळूया दुसऱ्या मॅचच्या दिशेनं. एका बाजूने श्री गणेश मानकिवली आणि विरोधात खेळत असताना ओम कोंडेश्वर भोज, या दोन संघांना आपण पाहू शकाल. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त फाईट बॅक आपण पाहिली. 54 धावा बनवायच्या होत्या, परंतु अंतिम टप्प्यापर्यंत मॅच रंगली आणि अंततः सामना जिंकला आदर्श वांगणीनं. आणि पुन्हा एकदा आदर्श खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला, परंतु या मॅच मध्ये काय घडेल सध्या तरी आयोजनकर्त्यांच्या भूमिकेत आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप मानकिवली आणि मानकिवलीचा संघ सध्या खेळताना देखील पाहायला मिळेल. श्री गणेश मानकिवली आणि विरोधात ओम कोंडेश्वर भोज. आज बदलापूर विभागातील बरेचसे संघ खेळताना, जवळजवळ 8 संघ जे खेळतायत याच विभागातील संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांच्या समवेत सातत्यानं खेळणारे हे संघ आपण पाहू शकाल आणि त्या सर्वांना आपण भरपूर शुभेच्छा देऊया आणि लगेच जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज राज आणि सोबतीनं प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश पाटीलला आपण पाहतो. या संघाचा फ्रंटलाईन स्ट्राईक गोलंदाज. पहिलं षटक हाताळण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 5 षटकांची मॅच. ऍव्हरेज स्कोर ह्या खेळपट्टीवरती 50च्या आसपास जरूर आपण पाहतोय आणि त्याच दिशेनं वाटचाल करावी लागेल ती टीम मानकिवलीला देखील. टॉस गमावलाय, बॅटिंग मध्ये धावा कमवाव्या लागतील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज योगेश सज्ज होतोय. फील्ड सेटअप जर आपण पाहिलं तर समोर दोन्ही क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पहिला चेंडू राऊंड द विकेट न फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून उडवलं बॉलला, डीप मध्ये मिड विकेट पार. पहिल्याच बॉल वरती खणखणीत चौकार. सुरुवात माइंडसेट सेट आहे. खरं तर पहिल्या बॉल पासून आक्रमण करायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण नेहमी पाहतो वीरेंद्र सेहवाग स्टाईल, पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाला डॉमिनेट करायचा आणि तो प्रयत्न सध्या केला जातोय. चांगला चेंडू पडल्यानंतर बॉल मध्ये अतिरिक्त उंची. यष्टीरक्षक ज्या पॉइंटला चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करतो ते पाहता उंची आपल्याला पाहायला मिळते. तर नॉन स्ट्राईक एंड वरती जो फलंदाज आहे त्याला विनंती की आपण खेळपट्टी सोडून थोडं बाजूला. येस, थँक्यू. कारण की कॅमेरामॅन जो सध्या आहे त्याचा फोकस समोरच्या बॅट्समनकडे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये प्रयत्न चांगला झाला होता. जबरदस्त त्या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाज योगेशनं केला. मैदानाच्या आतमध्ये राज आणि साथीनं आपण प्रशांतला पाहतोय. चौकारण्यास सुरुवात झाली, त्यानंतरचा डॉट बॉल आणि पुन्हा येते ते सिंगल. धावफलक 5 अंकावरती. मथुर चषकाचे आयोजन करता देखील आहेत प्रशांतला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील जबरदस्त चेंडू.
खरं तर सध्याच्या घडीला दोन गोष्टी अगदी चर्चेत आपण नेहमीच पाहतो, टेनिस बॉल क्रिकेट, त्यानंतर बैलगाडा शर्यत. आणि आता बैलांच्या नावानं देखील बऱ्याचशा गोष्टी घडताना पाहायला मिळत आहेत. क्रेज आहे सध्या तरी आपण पाहतोय आपल्या समाजामध्ये. आपण सातत्यानं मातीशी जोडलेला असतो. मातीशी निगडीत जे खेळ, ज्यामध्ये कुस्ती असेल, बैलगाडा शर्यत असेल, क्रिकेट असेल, या गोष्टी प्रामुख्यानं पाहायला मिळतात. आणि काही ठिकाणी आज देखील ज्या पद्धतीनं शिमग्याचा सण, होलीचा सण जवळ आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कबड्डी असतील, आट्यापाट्या असतील, असे खेळ देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता ती संस्कृती, त्या कला किंवा त्या ज्या चालीरीती आहेत त्या कुठे का होईना लोप पावत चाललेल्या आहेत. दरम्यान हा चेंडू, इथे देखील गुड फिल्डिंग, इनफिल्डमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत अधिक चाणाक्ष नीतीने ते फिल्डिंग देखील करताना पाहायला मिळतात. बॉल जसा हातात आला त्यानंतर थ्रो फेक करण्याचा प्रयत्न केला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकरती बिनबाद 6, अशी सावध सुरुवात टीम श्री गणेश मानकिवलीच्या माध्यमातून. डीजे तरी एक डीजे ऑपरेटर आमच्या समवेत आहेत आणि एक डीजे ऑपरेटर रिॲक्शन मध्ये खेळतायत. अष्टपैलू आहेत रोहित चिपले यांना आपण पाहतोय. आणि आज खेळ करताना देखील आपण त्यांना पाहू शकाल. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती. जरूर प्रत्येक खेळाडू असेल, प्रत्येक व्यक्ती असेल, सध्या तरी व्यावसायिकता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक खेळ जेव्हा जेव्हा आपण खेळता, खेळासोबत आपल्याला व्यावसायिकता देखील जोपासावी लागते. खरं तर करिअर म्हणून केवळ क्रिकेट खेळून चालणार नाही, त्यासोबत काही गोष्टी आपल्याला देखील कराव्या लागतील, उपजीविकेसाठी का होईना, परंतु त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. परंतु नेहमीच क्रिकेटर्सला विचारलं तर त्यांचं पहिलं प्रेम हे क्रिकेट नेहमीच राहिले आणि ते सातत्यानं पाहायला मिळतंय. जाऊया मॅचच्या दिशेनं. ना बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक, पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती विशालला आपण पाहतोय. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. आणि नॅचरल ज्या पद्धतीनं कोण लेफ्ट हँडर क्रिएट करतात त्या पद्धतीनं हा बॉल पाहायला मिळाला. पडला आणि थोडासा बाहेर निघाला. ज्या पद्धतीनं उजव्या हाताचा फलंदाज त्याच्यापासून थोडासा चेंडू दूर नेलाय. चांगला चेंडू. व्हेरिएशन ह्या खेळाडूच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं त्यानं दोन चेंडू दाखवलेत ना, ते पाहता लेंथ आणि सोबतच गतीमध्ये मिश्रण या गोलंदाजानं दाखवलंय. पहिला चेंडू थोडासा बाहेर आणि त्यानंतर यॉर्कलेनचा वापर आणि जबरदस्त चेंडू फेकी सध्या विशालकडनं पाहायला मिळतंय. धावफलक फक्त 7 या अंकावरती. अटॅक करण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती झाला, परंतु त्यानंतर जखडून ठेवलंय गोलंदाजी टीमनं. चांगला चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. दांडी गोल. सरळ यष्ट्यांचा वेध साधत असताना फलंदाजाची आले विकेट. विकेट पहिली परतावा लागेल ते फलंदाज राजला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज भोले यांना आपण पाहू शकाल. आयोजनकर्त्याची भूमिका देखील त्यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय. खरं तर आज इनॅक्शन मध्ये ते खेळतायत देखील. दुहेरी भूमिका त्यांच्या खांद्यावरती आपण पाहू शकाल. इतकं मोठं आयोजन पेलणं आणि सोबतच आता इनॅक्शन मध्ये आपल्या संघासाठी खेळ करणं, या भूमिका आज त्यांना पूर्ण करायच्या आहेत. या षटकात फक्त एकच धाव. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकात जी टेम्पलेट सेट केली आहे त्या पद्धतीनं पुन्हा गोलंदाजी करण्याचा विशालचा देखील प्रयत्न पाहतोय. पहिल्या षटकात योगेशनं अगदी चमकदार कामगिरी केली. P1 मध्ये फक्त धावा त्यानं 6 खर्च केल्या होत्या. आल्या आल्या मात्र आडव्या बॅटनं चपराक लावण्याचा प्रयत्न. बॉल जाईल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून अगदी सुसाट वेगानं सीमारेषा पार. आलाय चौकार. शिवछत्रपती यांचं शिवसंगीत आपण पाहतोय. नुकतीच अगदी थाटात शिवजयंती आपण फार केली. अगदी उत्साहाचं वातावरण प्रत्येक गावागावात. इथे फटका फासला, झेलची शक्यता. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. चौकारानंतरचं प्रत्युत्तर. बिग विकेट डाऊन. पंकजला परतावा लागेल धक्का दुसरा श्री गणेश मानकिवलीला.
तरचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आता जबाबदारी हेमंतच्या खांद्यावरती आपण पाहू शकाल. सलामीर फलंदाज एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपण प्रशांतला पाहतोय आणि सोबतीनं आता हेमंत मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बिहाइंड द विकेट, शॉट थर्डला. जबरदस्त फिल्डिंग. ज्या वेगाने चेंडू त्याच्या दिशेने आला होता, फक्त त्याच्या हातातनं जर पार गेला असता तर चौकारात सिद्धेशनं सावरले टीमला. आणि खर तर गोलंदाज खुश असेल त्याच्या कामगिरीवरती, कारण की हा चेंडू जर हातातनं गेला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. तसं घडत नाही, सिंगल मिळते. या षटकात देखील धावा आल्या त्या 6 आणि विकेट आले 2. एकंदर 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 12 या आकड्यावरती गडी गमावलेत ते बॅटिंग करत असताना. श्री गणेश मानकिवलीनं 2. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बालकृष्णजी मुंडे यांच्याकडनं दोन्ही टीम्सला भरपूर शुभेच्छा आलेत. खर तर शुभेच्छांचा फायदा कितपत कोणत्या संघाला मिळेल हे देखील पाहावं लागेल. सध्या तरी वरचढ होत असताना आपण पाहतो फिल्डिंग टीम ओम कोंडेश्वर भोजला आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली. P2 ची दोन्ही षटकं, अर्थातच पॉवर प्लेची जी 2 षटकं ती दोन्ही षटकं राहिली भोज संघाच्या बाजूनं. फक्त धावा 12 खर्च केल्या आणि त्यापैकी 2 महत्वाचे विकेट देखील त्यांनी काढलेत. तिसरं षटक वन्स अगेन योगेशचा वापर. अलॉंग दी कार्पेट बॉल गलंगलत चाललाय तो खूप वेगानं. ती जमिनीला घासत पुसत हा चेंडू निघून गेला होता, परंतु डीप मध्ये काउफेसला गुड फिल्डिंग. धाव फक्त एकच मिळेल. सध्या तरी प्रत्येक गोष्ट अगदी सुरक्षितरित्या केली जाताना आपण पाहतोय ती ओम कोंडेश्वर भोज कडनं. जबरदस्त गोलंदाजी सोबत क्षेत्ररक्षण देखील अचूक स्टँडर्ड त्यांनी जपलंय. राईटम राऊंड द विकेटचा पुढील बॉल लॉप करायचा होता. एज घेऊन बॉल मागे फाईन लेगला बीट केलाय. बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेनं पाठलाग चालू आहे, चेस केली जाईल आणि तोपर्यंत धावा 2 पूर्ण केले जात आहेत. एका बाजूला यष्टीरक्षक अपील मध्ये व्यस्त होता आणि सोबत फाईन लेग त्याच्याकडनं चुकी झाली आणि बॉल मागे निघून गेलाय. पंचांचं अचूक लक्ष होतं. एज घेऊन बॉल मागे गेला होता, पंचांनी तेच दर्शवलंय आणि धावा 2 मिळत आहेत. तर ग्रुप ग्रामपंचायत दहिलवीचे उपसरपंच सन्माननीय प्रमोदजी देशमुख साहेबांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान अतिरिक्त बाहेर व्हाईट बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळेल. आज ज्या पद्धतीनं खेळपट्टी योगदान देते, गोलंदाजांसाठी अनुकूल ही खेळपट्टी आजच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळेल. इथे देखील चांगला चेंडू पुन्हा पडला, अतिरिक्त उचली आपण पाहू शकाल. म्हणजे आज बॉलचा अनुमान लावणं सध्या तरी बॅट्समनला कठीण आहे. ज्या पद्धतीने खेळपट्टीवरती रफ पॅचेस आपण पाहिले, कधी कधी चेंडू स्कीड होतोय, कधी सबमरीन डिलिव्हरी तर कधी राईज होताना परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील त्याच गोष्टी आपण सातत्यानं पाहतोय. योगेशचा पुढचा चेंडू टान्स चेंज केला होता, दी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. ज्या पद्धतीने वेगाने चेंडू टाकला जातो आणि त्याच्या समोर हे फटके, त्यासाठी हँड आय कोऑर्डिनेशन आपल्याला तितकंसं सुंदर दाखवावं लागतं आणि ते घडत नाही. बॉल येतो डॉट बॉल पर्सेंटेज आतापर्यंत 3 षटकामध्ये बरंचसं आपण पाहिलं आणि त्या कारणास्तव बॅटिंग करत असताना बॅकफुटला ती मानकिवली. चांगला चेंडू प्लेसमेंट आपण पाहतोय. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, पंचांच्या उजव्या बाजूनं स्क्वेअर लेग पंचांच्या. तोपर्यंत पुन्हा पुरेसा अवधी धावा 2 मिळतील आणि या 2च्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या पोहोचली ती 18 ह्या अंकावरती. षटकातील शेवटचा चेंडू 1 टू गो. आतापर्यंत ज्या सरासरीनं धावा बनवल्यात ती सरासरी कंटिन्यू पाहायला मिळतं, परंतु त्याहून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल तो श्री गणेश मानकिवलीला. अंतिम बॉल षटकातील प्रहार करायचा होता, पुन्हा यष्टा उद्ध्वस्त, नांदी गुल आली. आणखीन एक विकेट, धक्का 3रा मानकिवलीला परतावं लागेल. बॅटिंग करत असताना फलंदाज प्रशांतला.
सध्या तरी जितकं ग्लॅमर क्रिकेट आणि बैलगाडा शर्यतींना आहे त्यासोबत आता पैशांची देखील बरीचशी उधळण होताना आपण पाहतोय. लाखाचं बक्षीस क्रिकेटमध्ये देखील पाहतोय आणि सोबत बैलगाडा शर्यतीमध्ये देखील सातत्यानं पाहायला मिळतंय. आणि तेच डीजे मास्टर देखील आठवण करून देतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये वर्चस्व राहिलं ते टीम भोजचं. कारण की प्रत्येक षटकाचा जर आपण विचार केला तर 6 धावा खर्च झाल्यात. सोबत 2 विकेट मिळवल्या होत्या त्या विशाल आणि योगेशच्या खात्यामध्ये देखील 1 विकेट आली आहे. 4थं षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धेशला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुमार, तो नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये आपण हेमंतला पाहतोय. अशा अपेक्षा ह्या जोडीवरती, कारण की टॉप ऑर्डर कॉलॅप्स झाली आहे आणि आता मधल्या फलीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका इनसाइड आउटचा क्लास दाखवत असताना बॉल जाईल थ्रू दी कव्हर. सीमारेषा पार आपल्या बाहूंमधील बल दाखवलंय आणि बॉलला फेकून दिलं. एक्स्ट्रा कव्हरच्या आधी षटकार ठोकलाय. अगदी फॅब्युलस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने थ्रू दी कव्हर खेळत होते, बॉडी बॅलन्स आणि सोबत पूर्ण शॉट कंप्लीट केला. या षटकार हेमंतचा क्लास मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. पुन्हा शपल होत आहेत ऑफस्टिकच्या दिशेनं. प्रहार करायचा होता परंतु बॉल निघून जाईल. पाठच्या खालून यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉल. बॅटर रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने षटकार ठोकला, आपली गुणवत्ता, आपलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये हेमंतनं दाखवलंय जरूर, परंतु समोर सिद्धेश आहे. तो देखील गच्च्या गरूचा चेला नाही हे तो देखील दाखवतोय. षटकार नंतर त्याच्याकडून येतो बॉल डॉट. 3रा चेंडू षटकातील. बॅटल रंगलाय. फुल टॉस समोर खेळतात 20 एप मध्ये. लॉंग ऑफ पुढे सरकलाय. सिंगल पूर्ण झालंय. सेकंडला चान्स परंतु नकार दिलाय आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. या सिंगलनं धावफलकाचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्ड वरती. 4थं षटक प्रगतीपथावरती. 3 गडी आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करत असताना मानकिवलीनं. खरं तर ही सरफेस सध्या तरी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. आज कंडिशन आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील विकेटची चान्स आणि हातातनं बॉल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. सेकंड अटेम्प्टला देखील प्रयत्न होऊ शकला असता परंतु तसं घडत नाहीये. विशाल कडनं घडली चुकी आणि धाव देखील 1 मिळेल. जीवनदान मिळतंय. जीवनदान कुमारसाठी ह्या जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. 4थं षटक आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू पूर्ण झालेत. धावा 8 आल्यात. हेमंतला काहीचा कारनामा करावा लागेल कारण की गोलंदाजांसाठी किमान 40+ पाठबळ गरजेचं आहे. जागा बनवली पुन्हा एकदा डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर आणि आता मात्र राज उभा होता आणि राजनं चुकी केली नाही. या विकेट आल्या. बिग विकेट डाऊन. धक्का 4था. मानकिवलीला परतावं लागेल हेमंतला. मध्ये ह्यानंतर विनिंग टीम मध्ये मॅच ह्या अगोदर आदर्श वांगणीनं सामना जिंकला आणि इथनं जो संघ जिंकेल तो वांगणी संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूर विभागातील संपूर्ण संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू. प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. लेंथ लाईनचा विचार केला तर ॲक्युरेसी तिथे देखील पाहायला मिळाली. एकच चेंडू जिथे पहिल्याच बॉलवरती अप्रतिम षटकार. लाईन लेंथ खराब नव्हती परंतु कला फलंदाजाने दाखवली होती. पहिल्या बॉलवरती जो षटकार हेमंतनं ठोकला होता परंतु त्या षटकाराचा अपवाद वगळता सध्या तरी आपल्याला बॅटिंग स्कोर कार्ड स्क्रीनवरती पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं ओमसाई MTC ही वाहिनी कार्य करते आणि त्यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण अपडेट्स आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. 4 षटकानंतर 27 धावा. एकमात्र फलंदाज ज्यानं 9चं योगदान दिलं होतं त्याचा अपवाद वगळता कोणताही फलंदाज जास्त योगदान या खेळपट्टीवरती किंवा ह्या सत्रामध्ये देऊ शकला नाही. आणि त्याच कारण की श्री गणेश मानकिवली संघ थोडासा बॅकफुटला पिछाडीवरती पाहायला मिळतो. 4 षटकानंतर 27 धावा. अंतिम 1 षटक शिल्लक आहे. लिमिटेड ओव्हर्सचा विचार केला तर मोमेंटम शिफ्ट व्हायला 1-2 चेंडू देखील पुरेसे आहेत. म्हणजे जर शेवटच्या 6 बॉलमध्ये किमान आणखी 15-16 धावा जमा केल्या, 40+ धावा बनल्या
तर मॅच मध्ये मजा येईल. ज्या पद्धतीनं पहिली मॅच रंगली, 54 बनवायच्या असताना देखील शेवटपर्यंत संघर्ष आपण इंदगावचा पाहिला, परंतु अंततः आदर्श वांगणीनं मॅच जिंकली आहे. परंतु इथे लढाईसाठी किमान 40+ धावा गरजेच्या आहेत आणि तो प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण ऋतिक आणि सोबतीनं कुमारला पाहतोय. टॉप ऑर्डर पूर्णतः कॉलॅप्स झाल्यानंतर हे फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळतात. आणि खरं तर भोज संघाचा होम ग्राउंड, होम कंडिशन आपण पाहतोय. ज्या पद्धतीने ऍडव्हान्टेज नेहमीच होम ग्राउंड वरती खेळताना आपण पाहतोय. जेव्हा आपण पाहतोय की ऑस्ट्रेलियन संघ त्याला ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं जसं कठीण आहे, इंडियाला इंडियामध्ये हरवणं कठीण आहे, परंतु आता सध्या तर त्या गोष्टी चेंज होताना पाहायला मिळतात. शॉर्ट पिच चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेलची शक्यता. वन्स अगेन किशोरकडनं चुकी घडली. हातातला बॉल निसटला आणि धावा देखील मिळतात. या अगोदर देखील एक झेल हातातनं निसटला होता. एक एक धाव खूप महत्वाचे आहे. सिनियर प्लेयर्स आहेत त्यांना देखील माहित आहे, कारण की इथे देखील धावा 2 आल्या. ह्या अगोदर देखील झेल ड्रॉप झाला, तिथे देखील एक आली होती. ह्या जेवढ्या एक्स्ट्रा धावा येतात ना, त्या अगदी सेकंड 17 मध्ये जेव्हा आपण चेस करण्यासाठी याल तेव्हा जरूर महागात पडू शकतात. पुन्हा चांगला चेंडू गुडलँड स्पॉटला पकडलंय मी तरी म्हणून गोलंदाजांनी. अगदी अॅक्युरेट ज्या ठिकाणी शिक्का ठेवलेला असावा आणि त्या ठिकाणी सराव केलाय की काय, तशा पद्धतीचे चेंडू सध्या तरी टाकले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक प्रथमेशचा वापर करण्यात आला आणि जबरदस्त गोलंदाजी ओव्हर द विकेटनं. इथे देखील झेलची शक्यता, स्वतः गोलंदाज पुढे सरकतोय आणि झेल टिपलाय. कॉटन बोल्टच्या माध्यमातून यश संपादन केलं प्रथमेशनं आणि धक्का आणखीन एक लागेल तो श्री गणेश मानकिवलीला. डीजे त्यानं विकेट येत आहेत आणि सोबत डॉट बॉल देखील बरेचसे आपण पाहिले. आणि स्लॉगर मध्ये जिथे धावा यायला हव्या होत्या तिथे देखील फक्त आतापर्यंत धावा 2 आल्यात. शेवटचे 2 चेंडू आता शेष असतील. 13 डॉट चेंडू आतापर्यंत. गुणसंख्या लेखक आता अजय माहिती देत आहेत की बरेचसे डॉट बॉल आले आणि याच कारण की जी धावसंख्या स्कोर कार्ड वरती ऍड व्हायला हवी होती ती आपल्याला पाहायला मिळत नाही. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. आल्या आल्या आडव्या बॅटनं बॉलला टर्न केलं ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट. बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त मिळते ती सिंगल. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल. कितीचं टार्गेट सेट होईल हे पाहावं लागेल. आतापर्यंत 30 बनल्यात. अंतिम बॉलवरती किमान षटकार जर आला तर मानसिक बल देखील मानकिवलीच्या बाजूने आपण पाहू शकाल, कारण की शेवटच्या बॉलवरती काय घडतंय त्यावरती आपलं माइंडसेट हे जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम चेंडू प्रहार करायचा होता, फटका फसला, मिस टायमिंग. झेल खाली क्षेत्ररक्षक यष्टी रक्षकाने चुकी केली नाही. या टिपलाय झेल. आणखीन एक सफलता गोलंदाज प्रथमेशला. डाव पहिला संपलाय आणि फर्स्ट सेक्शन मध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात त्या फक्त 30 आणि विजयासाठी समीकरण सोपं येणारे 30 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 31 धावा. पाठलाग करत असताना ओम कोंडेश्वर कोच संघाला.
थँक्यू सो मच साई राजे सर, साई बाडे सर. साई एकविरा चषक 2026 या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 2 श्री गणेश मानकिवली विपक्ष ओम कोंडेश्वर भोज या दोन संघादरम्यान. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग केली भोज संघाने आणि मानकिवली टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि 30 धावेवरती इथे रोखलं गेलं. द्वितीय सत्राला आता सुरुवात होईल. तिथे भोज संघाला खरं तर 30 बॉल आणि 31 धाव्यांची गरज आहे. खरं तर रेड कलर जर्सी परिधान केलेला मानकवली संघ अतिशय घातक मानला जातो आणि त्याच्या जर्सीचा कलर म्हणजे धोक्याची घंटा, परंतु समोर व्हाईट जर्सी म्हणजे शांत, युद्धाला विराम देणारा हा चिन्ह आणि अगदी धावेनाही विराम त्यानं दिला गेलाय समोरच्या टीमला. परंतु एक होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे आणि तो ऍडव्हान्टेज मिळालाय गोलंदाजी करत असताना. 30 बॉल 31 ची गरज. आरंभिक जोडी धर्मवीर आणि कर्मवीराची जोडी शंकर आणि प्रथमेश. आणि राज हा तयार आहे गोलंदाजीला. पहिला डॉट बॉल. सुरुवात चांगली आहे त्यामुळे हे बॅटल भरपूर चांगलं रंगलं जाईल. 30 धावा जरूर कागदावरती सोप्या दिसतात, परंतु लढण्यासाठी भरपूर आहेत हे आपण म्हणू शकतो. ग्रामीण क्रिकेट आहे, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल. कारण भारताने जेव्हा पहिला विश्वचषक जिंकला त्या विश्वचषकाच्या मेगा फायनल मध्ये धावसंख्या कमी बनली. समोर 2 वेळा विश्वविजेता वेस्ट इंडिज संघ होता. तेव्हा सर कपिल देव सरांनी सांगितलं टीमला की या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नाही आहेत, परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. आणि तिथनं विक्रम प्रस्थापित झाला आणि तिथून भारताला या क्रिकेटचं वेड लागलं गेलं आणि तेच वेड आज या मैदानावरती पाहायला मिळतोय. इनफिल्डला क्लिअर करणारा फटका चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्यानं आणि हा पहिला चौकार. Directo. माळी होते तिकडे. भरपूर चांगले फिल्डिंग केले आणि ही पूर्णच्या पूर्ण विकेट त्याच्याच नावावरती दिली जाईल. कारण त्यानं केलेला एफर्ट आणि त्याने केलेला प्रयत्न आणि त्याला मिळालं यश आणि त्यामुळे टीमचं खातं उघडलं जाईल गोलंदाजी करणाऱ्या. कारण ज्यांना विकेटची दरकरार होती ती विकेट मिळाली आणि 4 धावेवरती पहिला धक्का लागलाय इकडे भोज टीमला, जिथे 31 धाव्यांचं लक्ष्य आहे. जो फलंदाज बाद झाला तो शंकर पाटील. बॅक टू द डगआउट. 4 बॉल 4 धावा, तंबूचा आसरा. दुसरा फलंदाज विशाल. खरं तर विशालने फिल्डिंग करत असताना एक झेल सोडलाय. ते दृश्य आपण पाहिलं, कारण का तिथे सॉफ्ट डिसमिसल होतं. तो लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु आता बॅटिंग मध्ये भरपाई करावी लागेल. राज तयार आहे. पहिला बॉल अगदी वाईड स्क्वेअरला गेला. तिकडे फिल्डर आलाय धावत आणि बॉलला अडवलाय. 2 धावा दरम्यान या बॉल वरती पूर्ण होतील. गॅप भरपूर मोठा होता, कारण स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी उजव्या बाजूने बॉलला पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडविकेटला असणाऱ्या फिल्डरनं चांगली दौड लावली आणि बॉलला अडवलं. टीमसाठी 2 धावा वाचवल्या. कारण तर गरज आहे मी म्हणेल मानकवली टीमसाठी धावा वाचवणं. कारण 30 बॉल मध्ये 31 धावा सुरक्षित आहेत का ही प्रचिती द्यावी लागेल. आणि व्हाईट बॉल म्हटलं तर असं म्हणू शकतो की यार दुष्काळात 13वा महिना, कारण धावा आधीच कमी आहेत आणि त्यात तुम्ही जर का हा बेनिफिट देणार समोरच्या टीमला तर ते संधी सोडत नाहीये. कारण का कलियुग आहे. कलियुगामध्ये तुम्ही एखाद्याला संधी दिली तर तो तुमच्या डोक्यावरतीच बसतो. इकडे बॉल चांगला आहे, भरपूर चांगला आहे, कारण ऑफसिकच्या जवळची लाईन टाकली होती. जवळपास स्ट्रोक
स्ट्रोक यॉर्करचा इथे वापर करण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त आहे. धावा धावफलकावरती 1 गडी बाद, 7 धावा धावफलकावर. स्ट्रोक क्रशर यॉर्कर होता. चांगलं होतं की ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती. जर मिडल ऑफची लाईन असती तर LBW ची विकेट कदाचित पाहायला मिळाली असती. परंतु कधी कधी वेळ जेव्हा सोबत असताना तेव्हा सर्व काही सुरळीत चालू असतं आणि इन ऍक्शन मध्ये खेळत असताना बॅटरसाठी हा बॉल त्याच पद्धतीचा राहिला. नवीन षटक टाकण्यासाठी गोलंदाज. पॉवर प्लेचे दुसरे षटक आहे. प्रशांत भोईर. प्रशांत भोईर हा गोलंदाज आलाय. अगदी हव्या एंड कडनं बॉल टाकण्यासाठी तयार आणि समोर आता त्याच्या फलंदाज जो प्रथमेश आज ओपनर म्हणून आलाय. सलामीला आघाडीला आलेला फलंदाज जर्सी नंबर 45 परिधान केले त्यांना. तो आता तयार आहे. मागील 6 बॉल नॉन स्ट्रायकर एंडला उभे राहून चांगलं त्याने पाहिलं समोरच्या दिशेला काय घडलं काय बिघडलंय आणि त्यातनं काय शिकलंय हे प्रचिती आता त्याला द्यावी लागेल या ओव्हरमध्ये. पहिला बॉल टॉपेज. यस विकेट आहे. यस्टनच्या मागे चुकी होत नाहीये. दुसरा धक्का लागतो बॅटिंग करणाऱ्या या टीमला अर्थात बोस टीमला. विकास आलाय नवीन फलंदाज. कधी कधी ग्रामीण क्रिकेटमध्ये हे दृश्य आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. जेव्हा एखादा बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला जास्त वेळ राहतो ना तेव्हा तो मनात धरतो अरे काय यार मला नॉन स्ट्रायकरला ठेवलंय काय. जेव्हा त्याला स्ट्राईक मिळतो तेव्हा तो एक्झॅक्टली चुकीचा फटका मारतोय. परंतु क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल. हे कंट्रोल तुम्हाला करावं लागतं. स्वतःवरती थोडंसं कंट्रोल ठेवून खेळावं लागतं. टीमच्या हितमध्ये काय गरजेचं आहे कारण तिथे तुम्हाला गरज काय आहे. सिंगल डबल नाही जर का काम बनत असेल तर मोठा फटका खेळण्याची काय गरज आहे. इनफिल्डला तुम्ही करण्यासाठी हा बॉल अगदी मी म्हणे बॅटरला डीपेक्षा कव्हरला ढकलू शकत होता परंतु मोठा फटका मारण्याचा मोह झाला आणि मोह न आवरता इथे तो स्वतः तंबू मध्ये परतला गेलाय. त्यामुळे संघ अडचणीमध्ये. ओ इकडे फटका चांगला आहे. अगदी हलक्या हातानं वाईडिश मिड विकेटला ढकललं गेलं पहिल्या बॉलला खेळत असताना कारण बॉल त्याच रेंजचा होता. बॅटरची अगदी उंची पाहिली गेली तर अगदी 5.5 फूटहून अधिक आहे. त्यामुळे त्याला आलेला कमरेपासून बॉल अगदी हलक्या हाताने त्याने मिड विकेटला सहज टोलवला. जर तोच वेळ त्याने जर का 2-4 बॉल जर का जास्त खेळल्यानंतर आला ना हा बॉल तर अगदी आरामात मी म्हणेल मिड विकेटच्या वरनं पाठवेल. परंतु पहिल्या बॉलला त्याने सन्मान दिला त्यामुळे सिंगल. धावसंख्येचा आकार बदलला जाईल. 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिथे 31चं टार्गेट आहे त्या धाव्यांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करत असताना भोज संघ थोडासा अडचणीमध्ये आहे कारण पॉवर प्लेचे दुसरे षटक प्रगतीपथावर. हलक्या हातानं अगदी पॉइंट गलीला बॉलला पाठवलाय. आउटफील्ड भरपूर फास्ट आणि बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हात चौकार. बाला हे करणी बिरणी काही नसते. देव देतो फक्त तुमचं कर्म चांगले असले तर ते थांबतं ना तर कर्म घेऊन जाते. हे सातत्यानं आपण पाहिलंय आपल्या निजी आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्येही तसंच असतं. कधी कधी समोरचा गोलंदाज तुम्हाला देत असते चांगले खराब बॉल टाकत असते तो आपली वेळ खराब असली की मग आपण तिथे विनाशकाळी विपरीत बुद्धी तसा फटका खेळतो आणि तिथे विकेट पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे. मोठी चेस होती आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये दुसरा चौकार पाहायला मिळतोय.
मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता मानकवली संघ शोल्डर थोडेसे डाऊन करते. शोल्डर डाऊन करून चालणार नाही, कारण इथे धावा वाचवायच्या आहेत. 30 धावा म्हणजे भरपूर आहेत. प्रति बॉल मध्ये 1 धाव तुम्ही वाचवू शकता, त्यासाठी तुम्हाला 100% एफर्ट करावा लागेल. दरम्यान या शेवटच्या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती आता लागल्यात 17 ऑन बोर्ड. 17 म्हटलं तर क्रिकेटमध्ये नेहमीच अशुभ संख्या ही मानली जाते, कारण 17 नोव्हेंबर 2012 हा दिवस तुम्ही आठवून पहा. कारण छत्रपती शिवरायांनंतर महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता कुणी जागी केली असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांचा तो निधनाचा दिवस. अगदी दुपारचं सत्र होतं, 3-3:30च्या सुमारात न्यूज वरती अगदी एक बातमी झळकली गेली, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निधन, आणि संपूर्ण महाराष्ट्र अंधमय झाला होता. आणि तो तारीख होती 17 नोव्हेंबर 2012, आणि धावफलकावरती धावा लागल्यात सध्याच्या घडीला 17. त्यामुळे समीकरण तुम्ही पाहू शकता, अगदी अजूनही 18 बॉल शिल्लक, आणि गरज आहे ती म्हणजे 14 धाव्यांची. 17 धावा पुरेशा झाल्यात मी तर म्हणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु धावा पुरेशा आहेत मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 18 बॉल मध्ये वाचवायचे आहेत त्या 14, कारण हे गोलंदाज सध्याच्या घडीला राज आलाय आपल्या द्वितीय षटकामध्ये. जर हे राजचं षटक 3 ते 4 धाव्यांचं राहिलं तर या मॅच मध्ये मी म्हणेल मानकवली संघ डेफिनेटली इन करेल आणि मजबूत स्थितीमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु डॉट बॉल आणि विकेट घेणं या षटकामध्ये अनिवार्य आहे. फुलटॉस चुकी आहे, फिल्डर आहे, डाऊन द बॉल, आणि विकेटची संभावना, आणि विकेट मिळाली. जी चर्चा झाली होती की डॉट बॉल आणि विकेट असणं गरजेचं आहे या ओव्हर मध्ये, आणि पहिल्याच बॉल वरती राजला मिळालं यश, आणि फलंदाज परतला जाईल तो म्हणजे विशाल. बॅक टू द पवेलियन. डीजे ने सुद्धा चांगलं संगीत गाजवलं गेलंय, तर मानकवली टीमचं मनोबल ज्या गाण्याने वाढलं जाईल ते गीत आता इथे वाजवलं गेलंय. क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, प्रयत्न केले तर तुम्हाला यश डेफिनेटली मिळेल. या धावा जिंकण्यासाठी पुरेशा नाही, परंतु तुम्हाला लढण्यासाठी डेफिनेटलीच आहेत या मानकवली टीमला, हे विसरून चालणार नाहीये. चौकार षटकार आला, शोल्डर डाऊन करण्यापेक्षा येणाऱ्या बॉल वरती विकेट कशी मिळेल याकडे संपूर्ण टीमने फोकस करायला हवा, आणि तो जिम्मा उचलला गेलाय गोलंदाज राज यानं. आणि पहिल्या बॉल वरती विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना मानकवली टीमनं 5 बाद 30 धावा बनवल्यात. समोरच्या टीमचे 3 फलंदाज गारद केलेत. पुढील बॉल इनटू द स्लॉट, आउट ऑफ द मार्क, हिट्स अ मॅक्सिमम 6 धावा. इकडे प्रेशर आहे गोलंदाजावरती, परंतु बेनिफिट ऑफ द बॉलर जी रेंज आहे, जी लाईन आहे, त्या लाईन मध्ये टाकलेला बॉल, त्यामुळे हा डॉट बॉल आहे. खरं तर मागचा बॉल टाकण्याआधी राजने हा विचार करायला हवा होता की नवीन येणाऱ्या बॅटरला स्टंप उडवण्यापेक्षा त्याच्यापासून दूर ठेवणं गरजेचं होतं. इथे हा वाईट बॉल आहे, पण आमच्याकडे वळतात, याचा अर्थ हा एक्स्ट्रा रन मध्ये या सिंगल तुम्हाला एकवटताना पाहायला मिळेल. टीमची टोटल आता 24 धावा धावफलकावरती, 31 टार्गेट होतं, त्यामुळे आता समीकरण फक्त 7 धाव्यांचं आहे. 15 बॉल मध्ये 7. ओ सबमरीन डिलिव्हरी, ही लाईन भरपूर चांगली होती. तेच तर्रार मार्का ऑफस्टम दी ऑफ मारा ठेवला आणि बॉलला खाली ठेवला. डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढवावे लागतील, जेणेकरून बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर कसं वाढलं जाईल हे राजला आता शोधावं लागेल, कारण त्याच्या षटकातील अजून 2 बॉल टाकणं बाकी आहे. पुढील बॉल इकडे खराब आहे, बॅकअप द अन्न टाकलेला बॉल थोडासा बाउन्स आणि लाईन खराब. पंचाने इशारा दिला इट्स अ व्हाईट बॉल, कारण जो षटकार आला ना, षटकारानं पूर्णपणे अगदी प्रेशराईज केलं गेलं राजवरती. कारण योगेशला पहिला बॉल तो तोफा होता,
मिडल आणि लेग वरती यॉर्कर टाकण्याची गरज नसताना तो दिला आणि त्याने खेचून मारला तो षटकार. पुढील बॉल भरपूर चांगला आहे. इथे नशीब पण चांगलं होतं मी म्हणेल बॅटरचं. जर कॅप स्टंप वरती पडली असती तर विकेट ही मिळाली असती. कारण बॅटरच्या अंगावरती असणारा कुठलाही वस्त्र अर्थात कॅप किंवा ग्लोव्ज जर बॅटिंग करत असताना स्टंपला पडलेत, बेल्स पडली तर तुमची विकेट. कॅचची संधी नाहीये इकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे तिकडे. 2 धावा आरामात पूर्ण होतील आणि टीमची टोटल आता धाव पलकावरती लागली आहे ती म्हणजे 27. 12 बॉल शिल्लक आणि आता 4 ची गरज आहे. तर या मॅच मध्ये मजा नाहीये कारण मानकोली टीमनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना केलेल्या चुका. कारण त्या डावामध्ये पाहिलं गेलं तर 2 चौकार, जिथे चौकाराने सुरुवात झाली खरी परंतु त्याला अंकुश लावलं या भोज टीमच्या गोलंदाजानं आणि अगदी 2 चौकार 1 षटकाराने 30 धावेवरती थांबवलं गेलं. म्हणजे प्रति बॉल मध्ये 1च धाव त्यांना बनवून दिला आणि ते सोपं काम राहिलं आता द्वितीय सत्रामध्ये ओम कोंडनेश्वर भोज टीमला. कारण 30 बॉल मध्ये 31 बनवायच्यात आणि या डावामध्ये आतापर्यंत 2 चौकार 3 चौकार आणि 1 षटकार आलाय. त्यामुळे हे समीकरण आता अगदी जवळ आलंय. 12 बॉल आणि 4 ची गरज. गोलंदाज इथे प्राचारण केलं गेलं हेमंत. मनकोली टीम कडनं हा 3रा गोलंदाज आहे 4थ्या षटकामध्ये. पहिला बॉल विनिंग मोमेंट. वाडा स्ट्रोक. सामना समाप्त. सामना जिंकलाय ओम कोंडनेश्वर भोज टीमनं. अभिनंदन आणि हार्ड लक श्री गणेश मानकिवली संघ विजेत्या संघामध्ये. त्यामुळं आदर्श वांगणी संघाचा कॅप्टन आणि भोज संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचा आणि या मॅचचा हिरो गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील अजयजी काठवले. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे ज्यानं गोलंदाजी करत असताना 2 फलंदाज